एवढं भयानक पिवायला गायचं ना दुनिया काही आबाच गेलं इकडं भरपूर पाऊस झाला इकडल्या साईडला. आपल्याकडे काहीच पाऊस नाही. आपल्याला तिथं बैराम राहायचं होतं काहीच सेवा काहीच चमकत आहे. हो बाईच वातावरण बघा. तिकडं बीड जिल्ह्यात ऊन आपल्याकडं आभाळ काहीच आहे बघा. राऊटर खोललंय आणि वरती मांडले पण तरी पण ते काही रेंज येत नाही आणि त्याचा फायनल रिचार्ज पण संपलेला आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर गाईज आज आपला व्लॉगला 150 दिवस. तर गाईज मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. बाहेर काय चाललंय काय नाही. चला काही जेवढं भयानक वातावरण झालं त्यांनी तुम्हाला दाखवतो. रॅक स्लॅब पूर्ण दाखवतो. ह्या इथून तुम्हाला काहीच दिसणार नाही. इथून फक्त सगळं स्टेबल दिसणार त्या मिररमधून. इकडची वेगळी असची. आता आपण चालू हो भाई गाईच वातावरण बघा. तिकडं बीड जिल्ह्यात ऊन आणि आपल्याकडं आभाळ. पत्त्या नाही काहीच. हा थोडा व्हाईस तशी क्लिअर नाही ना. खरखर काहीच कसं तरी ॲडजस्ट करा कारण की आपल्याकडे माईक वगैरे काही नाही आहे. थोडा सगळा केला होता काहीच. इकडे बघा थोडं थेंब आहे तिथं. पाऊस यायचं काय अंदाज दिसणार नाही. भरपूर आभाळ होतं मित्र. मला आता वाऱ्याने सगळं आभाळ गेलं. ह्या सगळं आभाळ एवढा जर पाऊस जर आपल्याकडे जर आला असता ना एवढ्या तरी लोकांनी सरकी लागवड केली असती. आणि पाऊस सगळा तिकडे गेला. सगळं हे एवढं सगळं जे आभाळ आहे ना ते सगळं आभाळ आपल्याकडे होतं. तंग नाही ना बरोबर आहे. वाऱ्याने तुटला असं गेला असं तिकडे विहिरीत किती हे होत ती काय बरोबर. तर काहीच आहे बघा. राऊटर खोललंय आणि वरती मांडले पण तरी पण ते काही रेंज येत नाही आणि त्याचा फायनल आता रिचार्ज पण संपलेला आहे. 2 महिने एकदम त्याला कम्प्लीट झालेले. 2 महिने एकदम कम्प्लीट झाले का आता 2-3 दिवसापूर्वी रिचार्ज संपलेला आहे. आणि त्यानंतर पण मला यायला सुरुवात झाली. नाही जरी आला तरी काही ते काय म्हणतो रिचार्ज टाका असं करते करा. पण आपल्याला काही बंद करायचं आता. हे बघा इथं मांडलं आपण गावठाची लाईट. मित्र मला वाटलं पावसाची पण गावठाची लाईट टिकत काही नको. वार सुरू झालंय ना तपासून गेलेली आलेली नाही. जवळ 15 मिनिटात वार सुरू आहे. बारीक वया लागली तर माझ्या हातावर पडलेलं काहीच झालं. बाहेर वातावरण झालं. एवढं जर पूज जर आला ना कॅमेरा एखादा तो गाइस फाइनल थोड़ा सा बारिश आके मुद दिया और चला गया. देखो इधर अभी भी कुछ बारिश के टिप्पे गिर रहे हैं. आना मुझे ये लगता है आना है ना बहुत आना चाहिए. ये क्या है थोड़ा आता है मुद के जाता है उससे किसान को दिक्कत होती है. वैसे व्यू भी बहुत अच्छा हो गया है लेकिन इस व्यू का कुछ मतलब नहीं है गाइस. आना है ना रामचिक आना चाहिए. ये क्या है खाली मुतने के लिए आता है मुत के जाता है. ये देखो बारिश कर रही इस पे आपको दिखाई देगा. तर गाइज आता आलो तुम्ही वाट लावायला मंदिरात त्याचं जुने आलो. तर गाइज हा एक व्यू बघा दिसतोय. ओ भाई साहब
असं वाटतं काहीच सूर्य तिथंच मावळा डायरेक्ट तिथं जागेवर तिथं एवढं भयानक व्ह्यू आला काहीच ना दुनिया हे आबाच गेलेलं इकडं भरपूर पाऊस झाला इकडल्या साईडला पण आपल्याकडे काहीच पाऊस नाही आपल्याला तिथं बैराम धरायचा होता काहीच हे बघा चमकत आहे तिथं बैराम धरायचा होता पण नानाने आज बॅक टू बॅक बैल एवढे रूप केलेत एवढे आणलेत बैल काही अवतीला सोडून एवढा सगळं वावर येतलंय एवढे बैल पिशी देतात असं चला काही जातो घरी आपण पण ते पण ते हात पकडून तो राहिले तर पाळले तर काहीच घरी आलो डिनरवर केलं आता आलो स्लॅपवर तसं टलायला व्हिडिओवर एडिट करायचं आहे तर मित्रांनो एवढा आवा आला कारण पाऊस वगैरे काही आलं नाही पाऊस काय वातावरण दिसतं ना मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असताना आणि आज 22 जून आहे 22 जून रोजी जर कोणाची पूजा झाला असेल तर मला कळून लगेच सांगा मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटून जर लोक चला बाय बाय